मेसेज मला असं वाटतं पसरवणं हे चुकीचं आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ऍक्च्युली तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर आलं पाहिजे, कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलंय की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिलेत. म्हणजे एवढं दबावाचं राजकारण तुम्ही बघू शकता. त्या कंपनीची नावं माझ्याकडे, आज रेड आणि उद्या 1500 कोटी 1000 कोटी अशी ती बीजेपीच्या खात्यात जमा झाली. म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळा करण्याचं कट कारस्थान हे बीजेपीने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे. मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागलाय. पहिला निर्णय होता चंडीगडचा, दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड्स आणि तिसरा होता SBIला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा. आणि म्हणून मी जस्टिस, आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे, जस्टिस सिस्टीम आहे, धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशर खाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं. प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील इलेक्ट्रल बॉन्ड्स एवढा मोठा गफला आणि बीजेपीला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत, ते ऑटोमॅटिकली बॅकफुटवर जायला निघालेत. आणि मला असं वाटतं ह्यावेळेस विजय महाविकास आघाडी आणि इंडियाचा नक्कीच. उमेदवारी आपली कधी जाहीर होईल, लिस्ट कधी येऊ शकते साधारण? आय थिंक औपचारिकता आहे, काही दिवसात होईल. काही रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा आपले काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते आणि त्यावेळेस मोदीजींनी त्यांना विशेष विमान करून त्यांनी आणलं होतं. तशा पद्धतीची जाहिरात सध्या सोशल मीडियावरती येत आहे. मोदीजींनी पप्पा म्हणून ती ट्रेंडिंग सध्या जाहिरात. देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत, तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य, ही काही मोठी गोष्ट नाहीये, ही कर्तव्य आहे पंतप्रधान. कारण का त्यांच्याकडे, कारण का दुसरं काहीच नाहीये त्यांना, शिवाय एक चेहरा, दुसरं कामच काहीच नाही. आज तुम्ही 10 वर्ष सोलापुरात बघू शकता, देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता, ना एअरपोर्ट, ना पाण्याचं नियोजन, ना शेतकऱ्यांना पीक विमा, ना भाव, ना दुधाचे दर, त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत. तर काय झालंय मागच्या 10 वर्षात? ती बिचार त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली, ते असं एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल. 6 महिने माझा चॅलेंज होता, 6 महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही. हा एवढा मोठा विश्वासघात लोकांसोबत केलाय. इलेक्टरल बॉन्डची ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 रुपयांनी पेट्रोल कमी झालं. म्हणजे हे भीक देत आहेत का आपल्याला? 300 रुपयाचं ते 1200 केलेलं तुम्ही 2 रुपयांनी कमी करता, अटेन्शन डायव्हर्ट करायला, आणि ते पण 2 रुपयांनी. म्हणजे भीक देत आहेत का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय. आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही. मी तुम्हाला लिहून देते की बीजेपीकडे आता एजेंडा राहिला नाही शिवाय हे युक्रेनचं वगैरे. म्हणून येणारा काळ हा लोकशाही, संविधान आणि नक्की 100% महाविकास आघाडी, कारण का लोक हताश झालेत. हे 400 पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे, पण 400 पार भाजप तडी पार असं होणार आहे.